Greetings to you all in Jesus' matchless name. प्रभू येशूच्या सुंदर आणि महान अशा नावात तुम्हा सर्वांना शुभेच्छा. Once again, we are here before you. परत एकदा आम्ही तुमच्या समोर हजर आहोत. We are so happy इतके आनंदी आहोत because God has great things in store for each one of you. कारण की देवाने तुम्हा प्रत्येकासाठी महान अशा गोष्टी नेमून ठेवल्या आहेत. And now is your time of receiving. आणि आता तुमची वेळ आहे ते सर्व देवाकडून स्वीकारायची. He will not fail you. तो तुम्हाला कधी अपयश देणार नाही. People say, लोक म्हणतात, does God love us? देवाचं आमच्यावर प्रेम आहे की नाही? What has He done for us? मग देवाने आमच्यासाठी केलंय तरी काय? Bible says, बायबल मध्ये लिहिलंय, God so loved the world परमेश्वराने जगावर इतकं प्रेम केलं that He gave His only Son Jesus Christ, की त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला, that whoever believes on Him की जो कोणी येशूवर विश्वास ठेवेल shall not perish त्याचा नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. That is the great love Jesus has for you. हे येशूचं महान प्रेम आहे तुम्हा सर्वांवर. He died for your sins तो तुमच्या पापांसाठी मेला and He rose again to be with you. आणि तुमच्या बरोबर परत राहायला, सदैव राहायला तो जिवंत झाला, परत जिवंत झाला. That's why the Bible is called good news. आणि म्हणून तर या बायबलला किंवा या पवित्र शास्त्राला शुभवर्तमान असं म्हणतात. And that's why म्हणूनच God said, देव म्हणाला, call unto me मला हाक मार, in the days of your trouble संकट समयी माझ्या नावाचा धावा कर and I will answer you. आणि मी तुला उत्तर देईन. That's what He said in Jeremiah 33 verse 3. इर्मया 33:3 मध्ये देवानी असं सांगितलंय. So shall we call upon God now? मग आता आपण सर्वजण मिळून परमेश्वराचा धावा करूया का? But before we call, परंतु आपण प्रार्थना कराय अगोदर, त्याचा धावा कराय अगोदर a small clipping we will see about the meeting which takes place every Saturday in our church. जी सभा दर शनिवारी आमच्या चर्चमध्ये होते त्या सभेला आपण थोडंसं जाऊन येऊया. We'll open our Bibles to Hosea chapter 13 verse 9. O Israel, you have destroyed yourself, but in me is your only help. होशे 13वा अध्याय त्यातलं 9वं वचन. हे इस्रायला, तू आपला नाश करून घेतला आहे, परंतु तुझे सहाय्य माझ्या ठाई आहे असं आज देव म्हणतो. Praise the Lord. हालेलुया. Oh people, लोकांनो, my daughters, माझ्या मुलींनो, my sons, माझ्या मुलांनो, God is saying, देव म्हणतोय, you have destroyed yourself. तुम्ही स्वतःचा नाश करून घेतलाय. You have ruined yourself. तुम्ही स्वतःचा नाश करून घेतलाय. Because of your own folly, you are in this place. तुमच्या स्वतःच्या पतनामुळे, पापांमुळे तुम्ही या जागी आलाय. Because of your own mistakes and because of your own ignorance, you have come to this place. तुमच्या स्वतःच्या चुकांमुळे आणि तुमच्या स्वतःच्या अजाणतेमुळे तुम्ही या ठिकाणी आलाय. You have landed to the place you are in. म्हणजे ज्या जागी तुम्ही आज आहात, ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही आहात, परमेश्वर म्हणतो की तुमच्या स्वतःच्या चुकांमुळे आणि तुमच्या अजाणतेमुळे तुम्ही त्या परिस्थितीत आहात. But God says, पण देव असंही म्हणतो, still cheer up, my dear children, तरीही माझ्या प्रिय लेकरांनो तुम्ही आनंदी व्हा, because in me is your only help. कारण माझ्या ठाईच फक्त तुम्हाला मदत आहे. If there is any helper on this earth, it is me, says the Lord. या पृथ्वीवर जर आपल्याला कुठूनही मदत मिळणार असेल तर ती मदत फक्त देवाकडूनच आपल्याला मिळणार आहे असं देव आपल्याला म्हणतो. Bible speaks of a man whose name was Moses. बायबल मध्ये एका माणसाविषयी लिहिलेलं आहे ज्याचं नाव होतं मोशे. Even as a child, he was a good-looking child. आणि मोशे जेव्हा बालक होता, लहानसं बाळ होता, तेव्हाही तो दिसायला अतिशय देखणा होता. The devil wanted to kill him as a little child. आणि सैतानाच्या मनामध्ये ही इच्छा होती की मोशे लहान बाळ असतानाच मोशेला ठार मारायचं. But God saved him through the raging waters of the Nile. परंतु परमेश्वराने त्या मोशे बालकाला नाईल नदीच्या उचंबळून येणाऱ्या पाण्यापासून सुद्धा वाचवलं आणि त्याला नवीन जीवन दिलं. And his name was given Moses. आणि मग त्याला मोशे हे नाव देण्यात आलं. Moses means drawn out of the water. मोशे या नावाचा अर्थ होतो पाण्यातून बाहेर काढलेला. God was with him. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. He was adopted by a king's family. मोशेला एका राजाच्या खानदानानं किंवा राजाच्या घराण्यानं दत्तक घेतलं. He was transferred from the humble abode of his father to the royal palace. आणि त्याचे जे वडील होते ते एका लहानशा झोपडीसारख्या घरात राहायचे. त्या घरापासनं एका शाही महालामध्ये अचानक मोशे पोचला, कारण की शाही घराण्यानं त्याला दत्तक घेतलं. He grew up in the midst of all grandeur and excitement. आणि अगदी सर्व सौख्यात, आरामात, वैभवात
मोशे त्या महालात मोठा in लागला. all the excitement of life. सर्व आनंद, सर्व मजा, काही कमी नाही. But he had no peace. पण मोशेच्या हृदयाला शांती नाही. He was hungry for God. मोशे देवासाठी भुकेला होता. But then, पण मग when misfortune took place in his life, दुर्दैव जेव्हा त्याच्या आयुष्याला लागलं, out of his own folly, त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे, त्याच्या स्वतःच्या पापामुळे, out of his own rage, त्याच्या स्वतःच्या रागामुळे he killed a man. एकदा भयंकर त्याला स्वतःला राग आला, संतापला, तो क्रोधित झाला आणि त्या रागापायी त्याने एका माणसाचा खून केला. And he had to run away from his house आणि मग मोशेला आपला महाल सोडून पळून जावं लागलं. because the sword of the palace was after him. कारण की शाही घराण्याची तलवार मग त्याच्या जीवामागे लागली, कारण त्याच्या हातनं चूक झाली. His life would have been gone. आता त्याचं जीवन जणू संपणार Bible says किंवा संपलं असतं, परंतु बायबल म्हणतं in Acts 7:22, प्रेषित 7:22 मध्ये Moses was a well-educated man, मोशे एक अतिशय सुशिक्षित असा माणूस होता. but yet calamity had befallen him. तरीही संकट त्याच्याही जीवनाला लागली. He wandered in the wilderness of Midian. आणि मग मिद्यान नावाच्या प्रदेशातल्या अरण्यामध्ये मोशे भटकत राहिला. He lived in the backside of the desert. आणि त्या अरण्यात कुठेतरी मागे तो राहत होता. He got married in an ordinary house. मग एका साध्या अशा घरातल्या मुलीशी त्यानं तिथे लग्न केलं He stayed in his father-in-law's house. आणि तो सासऱ्याच्या घरात राहू लागला. He took care of his father-in-law's sheep. आणि मग त्याच्या सासऱ्याकडं मेंढरांचा कळप होता, त्या कळपाचा सांभाळ मोशे करायचा. By and by, he had 2 children. होता होता त्याला 2 मुलं झाली. 40 years passed. 40 वर्ष या सगळ्यात निघून He गेली. lived an obscure life. आणि मोशेचं जीवन अशा पद्धतीचं पडलेलं, चुकलेलं. People looked at him लोकांनी त्याच्याकडे पाहिलं and they said, आणि लोक म्हणायचे, "Look at this man, लोक त्याच्याकडे बघून त्याला म्हणायचे, पहा हा माणूस educated, किती सुशिक्षित आहे, but yet शिकलेला, सवरलेला, तरी a mistake in his life. एक चूक त्याच्या जीवनात त्यांनी केली It landed him here. आणि पहा काय त्याची दशा झाली. He's taking care of his father-in-law's sheep. आपल्या सासऱ्याचा कळप सांभाळतो, He has nothing of his own, त्याचं स्वतःचं त्याच्याकडे काहीच नाही. not even his home, त्याचं स्वतःचं घरही नाही, घर जावई बनून राहिलाय. nothing of this world. काहीच या जगातलं त्याच्याकडे स्वतःचं नाहीये. Are you also saying the same thing? तुम्ही पण बसल्या जागी आज असं म्हणताय का की माझं तर काहीच नाही That देवा, one day I was a great man, आणि एके दिवशी तर मी फार मोठा माणूस होतो, one day I had everything, एके दिवशी माझं वैभव फार मोठं होतं, but today all glory is gone. आज मात्र माझं सगळं वैभव गेलेलं आहे. Nobody knows me. कोणी मला आज ओळखत नाही I cannot have anything which I call it as my own. आणि माझ्याकडे आज स्वतःचं असं काही राहिलंच नाही. माझ्या स्वतःच्या मालकीचं माझ्याकडे आज काही नाही. Let me tell you, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, the day you meet God, ज्या दिवशी तुम्ही देवाला भेटाल your life shall be made. त्या दिवशी तुमचं जीवन बनेल. God will give you elevation. देव तुम्हाला उन्नती देईल. That's what happened with Moses. असंच मोशेच्या जीवनातही झालं. The day he met God, ज्या दिवशी मोशे देवाला भेटला, his life completely changed. त्याचं तर जीवनच पूर्णपणे बदललं. God raised up this ordinary man to be a man of God. आणि देवानं या साध्या माणसाला उचलून त्याला एक देवाचा महान असा सेवक करून सोडलं. He went up to God. मोशे देवाच्या मागे चालू He was लागला hungry up to आणि God. मोशे तर सुरुवातीपासूनच देवासाठी भुकेला होता. God gave him recognition. देवाने त्याला ओळख दिली, God gave him elevation. देवाने त्याला उन्नती दिली, God gave him promotion. देवाने त्याला बढती दिली, God blessed him देवाने त्याला आशीर्वाद दिला. so much इतका that wherever he went, की जिथं कुठं मोशे गेला, people used to say, लोक म्हणायचे, Moses, मोशे please pray for us. कृपया तू आमच्यासाठी प्रार्थना कर, Please pray to God for us. कृपया तू देवाला आमच्यासाठी प्रार्थना कर. मोशे, This man who was a nobody became somebody because he came to know God. हा जो मोशे कोणीच नव्हता, शून्यात निघालेला होता, तो जिवंत देवामुळे आज लोकांच्या परिचयाचा झाला. Praise the Lord. त्याला थोडीशी किंमत आली, त्याला थोडा आदर आला. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, when you know God, अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही देवाला जाणू when लागता, you seek up to God, जिवंत देवामागे चालू लागता when you pray to God, आणि जिवंत देवाला प्रार्थना करू लागता when you are sincere with God, आणि देवाशी प्रामाणिकपणे वागता, when you morning, afternoon, and evening run up to God, सकाळ दुपार संध्याकाळ देवा मागे लागता when you read the Bible every आणि day, पवित्र शास्त्र
किंवा बायबल रोज वाचता God will give you honor. मग देव तुम्हाला मान देईल. All that you have lost, He will give it back to you. जे काही तुमचं गेलेलं आहे, जे काही तुमचं संपलेलं आहे, ते सगळं तो तुम्हाला परत करेल. Honor upon honor, He will bestow upon you. मानावर मान, आदरावर आदर तो तुम्हाला परत करेल. In the same place where you were put to shame, their glory will come to you. ज्या जागी तुम्ही अपमानित झाला होता त्याच जागी देवबाप तुम्हाला मान आणि वैभव देईल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Deuteronomy 33 verse 1, अनुवाद 33 त्यातलं पहिलं वचन. when Moses went before the people, आणि मोशे एकदा जेव्हा लोक समुदायासमोर गेला, people said, please pray. लोक म्हणायला लागले की मोशे तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. Moses lifted up his आणि hand. मोशेनं आपले हात वर केले He just blessed the people. आणि मोशेनं साऱ्या लोकांना आशीर्वाद दिला And the people were blessed. आणि सारे लोक आशीर्वादित झाले. Praise God. देवाला धन्यवाद. When his sister Miriam, आणि एकदा त्याची बहीण होती सख्खी मिरियाम नावाची, she was inflicted with leprosy. त्या बहिणीला कोड फुटलं. कोड And at that time, त्या काळामध्ये there was no medicine. जर कोड फुटलं तर त्याला कुठलाही उपाय आणि औषध नव्हती. Bible says बायबल म्हणतं in Numbers 12 verse 13, गणना 12वा अध्याय त्यातलं 13वं वचन. Moses had his elder brother मोशेला एक थोरला भाऊ होता whose name was Aaron. ज्याचं नाव होतं अहरोन. He came to Moses आणि अहरोन मोशेकडे आला and he cried before Moses. आणि तो मोशे समोर खूप रडला. His elder brother is crying थोरला भाऊ धाकट्या समोर रडत आहे and he says, brother Moses, आणि म्हणत आहे ब्रदर मोशे, Tambi Moses, दादा मोशे, pray for our sister. भावा मोशे आपल्या बहिणीसाठी प्रार्थना कर Don't let her be like a stillborn baby. आणि तिला असं शांत मरू देऊ नको. Let her not die. तिला असं मरू द्यायचं नाही आपण. She's got leprosy. तिला कोड फुटलाय. मोशे Moses knelt down. मोशेनं लगेच गुडघे टेकले He cried out to the Lord. आणि तो देवाकडे रडू लागला. Oh God, त्यानं देवाचा धावा केला आणि म्हणाला, देवबाप्पा I beg you, मी तुला भीक मागतो, please heal my sister now. कृपया माझ्या बहिणीला आत्ता बरं कर, Now heal her. आत्ता बरं कर. God heard his prayer परमेश्वराने लगेच मोशेची प्रार्थना ऐकली and God healed her. आणि देवानं मिरियामला बरं केलं. Praise God. देवाला धन्यवाद. What a joy. किती आनंद, What a privilege किती सुदैव, that we can come to God. काय भाग्य म्हणायचं की आपण आज देवाकडे असं येऊ शकतो. Because God lifted up this nobody man. कारण की देवानं या शून्य असलेल्या माणसाला उचललं. How much people respected Moses. आज किती त्या मोशेचा मान लोकांनी केला. God blessed him in all things. देवानं मोशेला सर्व रीतीनं आशीर्वादित केलं. You know why? का माहित आहे? Because Bible says कारण की बायबल म्हणतं in Hebrews 3 verse 5, इब्री 3 त्यातलं 5वं वचन, Moses was faithful in all of God's house. मोशे देवाच्या पूर्ण घराण्यामध्ये विश्वासू होता. Praise God. देवाला धन्यवाद. Moses was faithful in all of God's house. देवाच्या सर्व घराण्यामध्ये मोशे अतिशय विश्वासू आणि इमानदार होता. Bible says बायबल म्हणतं in Exodus 33 verse 8, निर्गम 33 त्यातलं 8वं वचन, whenever Moses went out to the sanctuary and the temple of God, जेव्हा केव्हा मोशे परमेश्वराच्या निवास मंडपी जायचा, thousands of people would rise up to त्याला their feet हजारो लोक आपल्या पायावर उभे राहायचे and they used to stand in the entrance of their own houses आणि हजारो लोक आपल्या स्वतःच्या घराच्या दारापाशी उभे राहायचे and they used to watch Moses go past them. आणि मोशेला समोरनं चालताना पाहायचे. They used to watch him. मोशेला चालताना पाहायचे. Why? का बरं? Why is so much respect? का बरं मोशेला एवढा मान, एवढा आदर? Why so much favor? का बरं की मोशे समोरून जात असताना लोक अगदी आपल्या घराच्या दारापाशी उभं राहून अदबीनं त्याला पाहायची. का बरं? Because he found favor with God. कारण मोशेला देवाच्या नजरेमध्ये कृपा प्राप्त झाली. If you also find favor with God, तुम्हाला सुद्धा जर देवाच्या नजरेत कृपा मिळाली, God will elevate you. देव तुम्हाला उन्नती देईल, God will elevate you. देव तुम्हाला बढती देईल. If you give God the first place, जर तुम्ही देवाला प्रथम स्थान दिलं, He will lift you up. देव तुम्हाला उचलेल, He will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद He देईल, will be with you. देव तुमच्या बरोबर राहील. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Deuteronomy 34 verse 10, अनुवाद 34 त्यातलं 10वं वचन, Moses knew God so well मोशेला परमेश्वर इतक्या चांगल्या रीतीनं कळला that he talked with God face to face. की मोशे त्यानंतर देवाशी समोरासमोर बोलायचा. He used to talk to God face to face every day. मोशे परमेश्वराशी रोज समोरासमोर बोलायचा. He was so great इतका तो महान झाला. in his old age. त्याच्या वृद्ध वयात
He walked with a spring in his feet. तो त्याच्या पायाला जणू एखादी स्प्रिंग लागली असेल अशा पद्धतीनं चालायचा. His eyesight were clear. त्याची नजर, त्याचे डोळे अगदी स्पष्ट, अजिबात वृद्ध झाल्यानंतर सुद्धा त्याचे डोळे मंद झाले नाही. Strong as ever. अगदी बलवान आणि खंबीर. You also trust in God. तुम्ही पण देवावर विश्वास ठेवा. Are you ready? तुम्ही तयार आहात Come का? on and pray with me. मग चला माझ्या मागून सगळ्यांनी ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. देवबाप्पा, मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Oh God, देवबाप्पा, come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Oh God, देवबाप्पा, I am a sick person. मी आजारी आहे. Heal me. मला बरं कर. Jesus is walking in your येशू midst. तुमच्यामध्ये चालत आहे. He is the hope of your glory. येशू तुमच्या गौरवाची आशा He आहे. is touching you right now. येशू तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Come on, call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग I command मी you. आज्ञा करतो. In the name of येशूच्या Jesus. नावामध्ये Leave. सोड. Your sickness is going. तुमचे आजार चालले, Your disease is going. रोग चालले, Your pain is going. वेदना चालल्या. Come on, call. चला सगळ्यांनी त्याचा धावा करा. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. Every back pain vanish in Jesus' name. पाठीतल्या सर्व वेदना येशूच्या नावात जाऊ दे. Now you devil आता सैताना, who is attacking the जो people, लोकांवर हल्ला करतो, I command you तुला मी आज्ञा करतो, in Jesus' name. येशूच्या नावामध्ये Go. सोड. Lord, प्रभू, whatever the people need, give it to हे them. लोक तुला जे काही मागतात त्यांना जे गरजेचं आहे ते त्यांना दे. Let the family be united. परिवार एकत्र असू दे, Let there be peace at home. घरात शांती असू दे, Let there be joy at home. घरात आनंद असू दे. Lord, प्रभू, those who have been fighting will fight no more. जे भांडत होते ते आजपासून भांडणार नाही. From today, आजपासून they shall be holy people. ते पवित्र लोक होतील. They shall be God's ते people. देवाचे लोक होतील. They shall be different people. वेगळे लोक होतील. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावातच आशीर्वादित व्हा. पास्टर, हा भाऊ सांगतो गेल्या 15 दिवसापासून त्याची पूर्ण मान आणि पूर्ण डोकं फार दुखत होतं, पूर्ण बधीर झालं होतं. आता तो प्रार्थनेमध्ये खाली पडला आणि उठल्यानंतर तो म्हणतो एकदम मला आता बरं वाटतंय, काही त्रास होत नाही. काय झालं होतं? बधीर झालं होतं सगळं. कधीपासून? 15 दिवस झाले आज. मग औषध वगैरे केलं? गेलं डॉक्टर गेलो होतो. आज काय म्हणे, झालं? आज बरं वाटतंय. आज बरं वाटतं बघा. आज एकदम येशूने बरं केलं येशूने तुम्हाला. बरं केलं. Thank you Jesus. Thank you Father for healing him, Lord God. I give you the glory. 2 साल हुए पास्टर, इन्हें किसी ने कुछ करवा रखा था. अच्छा। ये कहती है जिसके वजह से 2 साल लगातार ये जब भी कुछ खाती थी इन्हें वो उल्टी की बट पूरी तरह बाहर निकल आता था. अच्छा। वो कहती हैं कि हमारी सभा में वो लगभग पिछले 1 से 1.5 साल हो गए वो आ रही हैं, पर बीच में वो कहती हैं कुछ कारणों की वजह से उन्होंने, वो कहती है मैं नहीं आ पाई. अच्छा. वो कहती हैं वो चीजें पूरी तरह बंद हो गई थी, पर जब मैं यहाँ आना बंद कर दिया वो चीजें गुनाहगार से वापस से बढ़ गई. बरोबर. बरोबर आहे. मी येशूकडे आल्यापासून माझा अजिबात सगळं कमी झालेलं. Lord Jesus, you deliver her. Devil, leave. धन्यवाद येशू. हालेलुया. तर बरं वाटतं ना? सैतान ते सांगत होते की घर सोडून निघून जा असं त्यांच्या मनात टाकत होता आणि कोणीतरी त्यांचा गळा दाबत होता असं ते सांगतात. परंतु आता त्या सांगतात मला फार बरं वाटतं, आता तो त्रास होत नाही. मिस्टर प्रार्थना करत होते तरच मी घरातून असं बाहेर जाऊन थांबले मी, आणि मी त्यांच्याकडून असं डोळेवट करून बघायला लागले आणि असे मला मारावं असं वाटायचं त्यांना. आणि त्यांच्या जवळ बाळ होतं तर त्या बाळाला घ्यावं आणि फेकून द्यावं असं वाटायचं. आणि मग त्यांनी मला आतमध्ये घेतले आणि मी त्यांना मारायला झाले. त्यांनी मग तेल लावलं प्रार्थनेचं आणि बायबल घेतले जवळ आणि प्रार्थना केली आणि मला येशूने स्पर्श केला. मी खाली पडले, मला एकदम हलकं हलकं वाटलं. गळ्याला पण सोडून दिलं मला. ये बहन बताती है 8 साल पहले इन्हें कुछ एक दौरा पड़ा जिसके वजह से वो कहते हैं उनके दिमाग की नस में कोई दिक्कत आ गई, जिसके वजह से पास्टर वो बताती है उनका पूरा शरीर जो है वो इस तरह से कांपता रहा. पूरे 8 साल वो बताती है ऐसा हुआ है. ये क्या हुआ हाथ को? काट दिया था. आपने काट दिया था. See your hands. पास्टर वो कहती हैं जब से वो हुआ है मैं कई बार क्या करती थी अपने साथ मुझे भी पता समझता नहीं नहीं था. हाँ,
और वो कहती है पास्टर आज 8 साल के बाद पहली बार वो कहती है मेरे हाथ बिल्कुल ऐसे सीधे रुके हैं, वरना मेरे हाथ और पूरा शरीर जो है ऐसे कांपता था. अच्छा, आता बरं वाटतं. See that double lever, every witchcraft power, demonic power I cursed. Lord Jesus, have mercy on her. Send forth your healing power and heal her completely. Praise the Lord. देवाला धन्यवाद. This is not the full message that we have given you. हे जे काही आम्ही तुम्हाला दाखवलं किंवा तुम्ही जे काही पाहिलं ते म्हणजे काही पूर्ण संदेश आम्ही तुम्हाला दाखवला नाही, It's a small clipping. पण थोडीशी झलक तुम्हाला दाखवली. But if you want to see the whole program, पण जर तुमची इच्छा असेल की या संपूर्ण सभेला तुम्ही यावं, बसावं, पाहावं, you can ask for a DVD from us and we will send it to you. तर तुम्ही आम्हाला DVD मागू शकता, आम्ही तुम्हाला DVD पाठवू. In the end of the program, we will display all our products, whatever DVDs and VCDs and all we have. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला दाखवू की काय काय DVD, VCD, काय काय साहित्य आमच्याकडे आहे आणि त्यातून तुम्ही काय निवडून मागवू शकता. You can order it, we will send it for you. जरूर तुम्ही मागवू शकता आणि आम्ही तुम्हाला ते जरूर पाठवू. Now, shall we pray? आता प्रार्थना करूया का? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, here are your people. हे सारे बघ तुझे लोक आहेत. As every week they are here. जसं दर आठवड्याला ते न चुकता हा कार्यक्रम पाहायला बसतात. They are anxiously waiting to see this program. त्यांना उतावळ लागलेली असते की कधी एकदाची ती वेळ होईल आणि कधी आम्ही हा कार्यक्रम पाहू. Many have written to us बऱ्याच लोकांनी आमच्याशी पत्र व्यवहार केलाय that they longingly wait for this time. की उत्कंठा बाळगून असतात, वाट पाहत असतात की कधी एकदा हा कार्यक्रम लागेल. Now आता is the time that you answer their prayer. ही वेळ तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर द्यायची वेळ आहे. Lord, प्रभू, you bless each one of them. तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. Whatever prayer request they have got, जी काही त्यांची प्रार्थना विनंती आहे, as they are crying out to you, जसं ते तुझा धावा करतील you answer them, Lord. तसं तू त्यांना उत्तर दे. There are people here इथे काही लोक आहेत who have broken families. की ज्यांचे परिवार तुटले They आहेत, don't know what to do. त्यांना समजत नाही काय करायचं. Miraculously, चमत्कारिकरित्या bring the unity in the family. त्यांच्या परिवारांमध्ये, घरांमध्ये एकी आण. There are sons who are wayward. काही मुलं वाईट मार्गाला आहेत, There are daughters who are wayward. काही मुली वाईट मार्गाला आहेत. Bring them back. त्यांना सगळ्यांना परत आण. Some parents are much worried for their children, काही माता पितांना आपल्या मुलाबाळांची फारच चिंता आहे children's future and their career. की आमच्या मुलांचं पुढे जाऊन काय होईल, त्यांचं करिअर काय होईल. Lord, प्रभू, I place all of them at your feet. अशा सर्वांना मी तुझ्या चरणी ठेवतो. You take charge of all their lives. तू त्यांच्या सर्वांच्या जीवनाचा ताबा घे. Because these people are trusting in you. कारण या साऱ्या लोकांनी तुझ्यावर विश्वास So ठेवला you answer them. म्हणून तू त्यांना उत्तर दे. Those who are sick, जे आजारी आहेत you heal them. त्यांना आरोग्य दे. Every sick person, प्रत्येक आजारी माणूस, Lord, touch them now प्रभू त्याला आत्ता स्पर्श कर and heal them in Jesus' name. आणि प्रत्येक आजारी माणसाला आत्ता स्पर्श करून येशूच्या नावात त्यांना बरं कर. Those who have financial problems, ज्यांना आर्थिक अडचणी आहेत deliver them from financial त्यांना problems. आर्थिक अडचणीतून बाहेर काढ. Those who have got some vices, ज्यांना काही व्यसन आहे deliver them right now. त्यांना व्यसनातून आत्ताच्या आत्ता सोडव. Change their lives. त्यांचं जीवन बदल. And in the coming days, येत्या दिवसात you show them तू त्यांना दाखव that you really love them की खरोखर तुझं त्यांच्यावर प्रेम आहे. by answering their prayers. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देऊन तू त्यांना दाखव. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Thank you, Master. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो म्हणून ऐक. Amen and amen. आमेन. Praise God. परमेश्वराला धन्यवाद. Prayer is very powerful. प्रार्थना एक अतिशय सामर्थ्यवान अशी गोष्ट आहे. But prayer cannot stand on its own self. पण प्रार्थना एकटी उभी नाही राहू शकत. Prayer has to be made to God, प्रार्थना देवाला केली गेली the पाहिजे living God. आणि ते सुद्धा प्रार्थना जिवंत देवाला केली गेली And we पाहिजे did it. आणि आपण तेच आत्ता केलं God has answered your prayer. आणि देवाने तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. So please do write to us. तर तुम्ही कृपया आम्हाला पत्र लिहित If राहा. God has blessed you or healed you or delivered you, जर देवाने तुम्हाला काही आशीर्वाद दिला असेल, आरोग्य दिलं आहे, सुटका दिली आहे, please write to us. तर कृपया आमच्याशी पत्र व्यवहार That we करा will rejoice with your joy. की तुमच्या आनंदामध्ये आम्हीही आनंद करावा. Also, if you want some VCDs or DVDs from us, आणि आमच्याकडनं जर तुम्हाला काही साहित्य हवं असेल, VCD म्हणा, DVD or म्हणा, some books किंवा काही पुस्तकं हवी or असतील magazines, किंवा आमचं महिन्याचं मासिक हवं असेल, all will be displayed to you now. हे सगळं तुम्हाला आत्ता आम्ही दाखवू. You can just write to us. तुम्ही फक्त आम्हाला पत्राद्वारे
आमच्याशी संपर्क साधा. and we'll be too glad to send it. आम्हाला खूप आनंद होईल हे सगळं साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवायला. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So shall we meet once again? मग आता रजा घेतो, परत आपली भेट होईल. God bless you all. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. Dr. Peter David Silva is mightily used by God in the offices of pastor, teacher, and evangelist. His weekly evangelical services are attended by over 20,000 people from all over the country. His powerful messages from the Word of God are a great source of blessing to the hungry soul. The live recordings of these life-changing messages are available in the form of DVDs. Title includes Deliverer, Freedom from Depression, God is True Love, You Are Precious in God's Sight, You Too Can Have Peace, Loads of Blessings, God Will Enlighten Your Life, and many more.